अगदी झटपट पटापट बनणारी ही प्रेशर कुकर पावभाजी, यालाच वन पॉट पावभाजी असंही म्हणतात बरं का. आणि टेस्ट तर इतकी जबरदस्त झाली होती ना, अगदी स्ट्रीट स्टाईल पावभाजीसारखी. भाजीचा रंग तर बघा, बिलकुल आर्टिफिशियल कलर ॲड केला नाहीये. चला व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा आणि रेसिपी बघा. मी अगोदर सगळं कट करून घेतलं आणि त्यानंतर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये पावभाजी तयार झाली. कुकरमध्ये बटर टाकून 2 कांदे कट करून टाकले, हलकासा परतला आणि त्यामध्ये एक कट केलेली शिमला मिरची टाकली. हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत परतलं आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून आले लसण पेस्ट टाकली आणि 1 मिनिट परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घातला. हलकसं परतून त्यात 2 कापलेले टोमॅटो टाकले. टोमॅटो थोडा हलका गाळ होऊ दिला आणि त्यामध्ये 1 मीडियम वाटी वाटाणे, छान रंगासाठी अर्ध बीट, 100 ग्रॅम फुलगोबी, 1 गाजर आणि 4 मोठ्या साईजचे बटाटे कापून टाकले. मसाल्यामध्ये सगळं छान मिक्स करून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं. 1 ग्लास गरम पाणी ऍड केलं. भाजी कव्हर होईल इतकंच पाणी टाकलं. कुकरचं झाकण लावून 7 शिट्ट्या होऊ दिल्या. वाफ पूर्ण गेल्यावर कुकर उघडला आणि पावभाजी स्मॅशरने भाजी स्मॅश करून घेतली. एका तडका पॅन मध्ये थोडं बटर घालून 1 चमचा पावभाजी मसाला हलकासा गरम केला आणि थोडा कोथिंबीरीचा तडका भाजीवर टाकला आणि गरमागरम स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार. मी पूजाला टेस्ट करायला दिली आणि तिने स्पून टॅपिंग रिव्ह्यू दिला. चला तुम्ही पण नक्की बनवा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया. अरे फॉलो तर करा ना. चला बाय.